कर तर घेताय पण काम कुठे आहे? लोकांना असा प्रश्न महानगरपालिकेला विचारावा लागला नाही. नळाला पाणी नाही पण बिल मात्र जोरात येत. दोन्ही महानगरपालिका महाराष्ट्राच्या नकाशावर जवळ आहे पण विकासाच्या नकाशावर हजारो मैल दूर. नमस्कार वसई विरारकर. पनवेल जिथे शहर उठलं बदललं धावलं आणि दुसऱ्या बाजूला आपली वसई जिथे 20 वर्षातही शहराला पाहिजे तसा प्रकाश मिळालाच नाही. हा फरक फक्त नकाशाचा नाही, हा फरक आहे काम करण्याच्या इच्छेचा आणि भ्रष्टाचाराच्या सवयीचा. मित्रांनो, पनवेल महानगरपालिका 2016 साली स्थापन झाली. यापूर्वी गाव होतं, गावाचं शहर झालं आणि शहरानं बदलायला सुरुवात केली. वास्तविक इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास वेगाने होऊ लागला. शहरानं मास्टर प्लॅन तयार करून कमी वेळात उच्चस्तरीय काम करण्यास सुरुवात केली. डिजिटल सेवा, वैद्यकीय सुविधा, ऑनलाईन सुविधा आणि कचऱ्याचं व्यवस्थापन केलं. सिडको आणि पीएमसीने एकत्र काम करून रस्ते, पाणी, गटार, गार्डन्स, फ्लायओव्हर, फुटपाथ तयार केले. कर तर घेताय पण काम कुठे आहे? लोकांना असा प्रश्न महानगरपालिकेला विचारावा लागला नाही. आणि दुसरीकडे आपली वसई विरार महानगरपालिका 2009 साली स्थापन झाली. काम करायला वेळ हवा म्हणत 5 वर्ष गेली, मग 10 वर्ष आणि आता 15 वर्षात तरी 30 लोक, 30 आश्वासनं आणि तेच फोटो. पण विकास फक्त कागदाने. नळाला पाणी नाही पण बिल मात्र जोरात येतं. पावसाळा आला की वसई विरार खड्ड्यांचं महापूर होतं. गटार, दुर्गंधी, कचरा, कसलीही सुधारणा नाही. एक महानगरपालिका काही वर्षात उठून शहर बनलं आणि दुसरी महानगरपालिका सतत बनावट विकास दाखवत राहील. मग प्रश्न असा की विकास खरंच वेळ घेतो की हा एवढा वेळ भ्रष्टाचार पसवण्यासाठी हवा असतो? पनवेलला विकास मिळाला कारण त्यांनी कामाला प्राधान्य दिले. वसईला अधोगती मिळाली कारण सत्ता, पैसा आणि सिस्टमवर पकड असणाऱ्या लोकांची फेरफार झाली. शहर बदलायला फक्त महानगरपालिकाच लागते असं नाही, आवाज उठवणारे नागरिकही लागतात. पनवेल बदललं कारण लोकांनी हक्क मागितला. वसई अजूनही तशीच आहे कारण आवाज उठवणाऱ्या लोकांचा आवाज दाबला गेला. पनवेलने विकासाला वचन नाही, प्रत्यक्ष प्राधान्य दिलं. वसईने विकासाला फक्त वोट बँकचं साधन बनवलं. पनवेलमध्ये टेंडर पारदर्शक आणि वेगवान होते. वसईमध्ये कोणाचा माणूस आहे हा प्रश्न विचारला गेला. पनवेलमध्ये समस्या आली की उपाय मिळतो आणि वसईमध्ये समस्या आली की फॉलोअप घेणाऱ्यांचे फक्त रील्स बनतात. नागरिकांना फरक दिसतोय. वसई विरारची अधोगती ही नशिबाची नाही तर त्या नियोजनाच्या अभावाची आणि भ्रष्टाचाराची देण आहे. पनवेलने दाखवून दिलं की इच्छा असेल तर 5 वर्षात शहर बदलतं आणि वसईने दाखवून दिलं की वाईट व्यवस्था असेल तर 15 वर्षातही साधी चाळ बदलत नाही. दोन्ही महानगरपालिका महाराष्ट्राच्या नकाशावर जवळ आहे पण विकासाच्या नकाशावर हजारो मैल दूर. शेवटी प्रश्न तुमचा आहे, तुमच्या शहराची अवस्था बदलायला तुम्ही सत्ताधारी बदलणार का? की पुढची 5 वर्ष त्याच खड्ड्यांमध्ये, त्याच आश्वासनांमध्ये आणि त्याच भ्रष्टचक्रात स्वतःला अडकवून घेणं? पनवेलने करून दाखवलं, मग वसई विरारचं काय अडतंय? फक्त सत्ता की नागरिकांचा शांतपणा? निर्णय तुमचा, शहर तुमचं आणि भविष्यही तुमचंच. धन्यवाद.